देतो पोटभरी, आज देतो पोटभरी, पुढे म्हणा जेवढं पाहिजे तेवढं. या मोती मुर्शीच्या नावाची टाळी वाजून द्या. खाला गुरुजी ज्यानं गाठा बोलली त्यानंच आरती लिहिली. ऐकून घ्या, माझं बोलणं पटलं का? माझं बोलणं पटलं का तुम्हाला? ज्यानं गाठा बोलली त्यानंच आरती लिहिली. याने संत म्हणतात ज्यानं तुकडोजी महाराजले विष वाचलं त्याच्याच मरणाची एवढी भेटीले गेले. विठाला एक बोलू, जेवढा अपमान होईल जगात तेवढाच तुमचा मान होईल. ऐकून घ्या. हे बा, रेल्वेतून उतरून गेलं का ज्यानं महाराजले, रेल्वेतून उतरून गेलं, ज्यानं रेल्वेतून उतरून गेलं त्याने पुत्र नाही ओळखत. त्यांनी जा पुढचं वाक्य पटलं तर टाळी बाजू जा. ज्यानं रेल्वेतून उतरून गेलं त्याने पुत्र नाही ओळखत, ज्याने रेल्वेतून उतरून गेलं त्याने जग ओळखते. लक्षात घ्या. हे बोलू, पुन्हा एक महत्वाचा मुद्दा क्लिअर करा, थोडं ध्यान द्या. भाऊसाहेब, जगात साबळे महाराज, जगात मूर्ती बनवणारा पैदा नाही झाला. 100 करोडचा चेक देतो, याव समोर बनव. मूर्ती दगडातच आहे. मूर्ती ऐकून घ्या, मुद्दा महत्वाचा आहे. जगात मूर्ती पैदा करणारा पैदा नाही झाला, मूर्ती दगडातच आहे. त्या दगडाचा हेबड बुबडपणा छाटून काढतो आणि त्याच्यातूनच मूर्ती पैदा करतो. अरे देव याच्यातच आहे, देव याच्यातच आहे, पण याच्यातला काम करून बाजूला सारा याच्यातला देव तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. तो याच्यातच आहे, याच्यातच आहे, तो कुठं बाहेर नाही आहे. तैसा हृदया तुझे मी राहू. काय माणूस सुंदर लिहितात, काय ज्ञानेश्वर महाराज सुंदर लिहितात. तैसा हृदयामध्ये मी राहू, असता सर्व सुखाचा आराम, का भ्रांता शिकाम विषयावरी. कुठे आहे? इथे आहे. कुठे आहे? हे पहा गुरुजी, एक जण मुंबईला चालला आहे, त्याच्यावर 2 लाख रुपये होते. किती बाबू? 2 लाख. किती रे? 2 लाख रुपये. किती? 2 लाख. 2 लाख. त्याच्या खिशात पैसे असते तो 3 वेळा खिशाले हात लावते. ऐकून घेतो माय, हे गोष्ट पटली तर तू काही आलो. हे काय वय? बोल ना, काय वय? याच्यावर देवाचं लक्ष आहे, याच्यावर. आणि तो घड्यात जी आहे त्याच्यावर चोराचं लक्ष आहे. ऐकून घ्या, याच्यावर कोणाचं लक्ष आहे? देवाचं. कोणत्या यात्रेत माळ चोरी गेली असून पोलीस ठाण्यात रिपोर्ट आहे का? नाही, तुळशीची माळ चोरी गेली असा कुठे रिपोर्ट आहे काय? याचा मालक देव आहे. ऐकून घे, तुझ्या गळ्यातलं कोणी चोरी जाईल हे सांगता येत नाही. म्हणून मीराबाई काय म्हणते, मी ते गळ्यात घातलं मैंने मैंने लियो गोविंद मोर मायनी मैंने लियो गोविंद मोर मैंने लियो मैंने लियो मैंने लियो गोविंद मोर मायनी मैंने लियो गोविंद मोर मैंने लियो गोविंद मोर मायनी मैंने लियो कोई
पुढे चालतो. थोडस लक्ष द्या, ज्याला कॉन्सन्ट्रेशन म्हणतात. अवधान एक लीजिए मग सर्व सुखाची पात्र होईल. एक बोलू, लहानपणी मी कीर्तन ऐकलं पंढरपूरला. लहानसा होता, माझा बाप मला घेऊन जात होता. मामा दांडेकर, गुंडा महाराज, बंडा महाराज, व्यंकट स्वामी किती नाव झाले किती. त्यावेळेचे वारकरी संप्रदायाचे विद्वान, त्यांनी कीर्तनात सांगितलं, देव भेटण्यासाठी परमार्थ करू नका. ऐकून घ्या, देव भेटण्यासाठी परमार्थ करू नका. चुकीचा रस्ता आहे. देव हृदयात आहे आणि का दिसत नाही, काय अडचणी आहे, त्या अडचणी बाजूला सारण्यासाठी प्रयत्न करा. वीर खोदल्यावर काय लागते, वीर खोदल्यावर काय लागते, पुन्हा लावलं खोदणाऱ्यानं नाही, पाणी तिथंच होतं, खोदणाऱ्यानं माती पोटे बाजूला सारले. असं इथं परमात्मा आहे. तिथला काम क्रोध मन मत्सर बाजूला सार. तूच देव ऐसे आहे, तूच देव ऐसे आहे. चोर माग लागले. बाबू चोरासमोर नोटा काढल्या, 1 2 3 4 5 मोजल्या चोरासमोर. चोर म्हणे आता नाही, मग तुझे झोप लागत तेव्हा चोरी. मग चोराने विचार केला, ह्या झोपेपर्यंत आपण झोपून जावं. चोर झोपला, त्यानं 2 लाख रुपये या महाराजच्या नावाची टाळी वाजवा. विठाला पैसे किती, 2 लाख. चोराने विचार केला, आता झोप लागली आले, आता एखाद्याकडे पैसे चोरा. पहिले त्याचे खिसे पाहिले, शर्टाचे, मग पाहिला बनियनचा. शर्टाच्या खिशात पैसे नाही, बनियनच्या खिशात पैसे. मग त्याची बॅग घसरली, बॅगीत पैसे नाही. काय पैसे आपल्या समोर मोजले, पैसे काय. हारला, झोपून गेला. पुन्हा चोर उठला, पुन्हा पैसे त्याच्या उशा काढले मोजून राहिला. 1 2. त्या चोराने जाग आला, म्हणजे सगळं पाहिलं गेले. शेवटी चोरानंच त्याने 200 रुपये दिले. मी तोही चोरत नाही, तू पैसे कुठं ठेवता एवढं सांग. तो म्हणे कुठंच ठेवत नाही, तो पैसे खाली होते. ऐकून घ्या, हे बोलू महाराज, देव जगात कुठं नाही, देव आपल्या हृदयात आहे, अंतःकरणात आहे. हे